तळकोकणात महायुतीमध्ये वाद विकोपाला गेला। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली यांच्यात विजता विजत नाहीये। दीपक केसरकरांनी राजन तेली यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली, तर मुख्यमंत्र्यांनी केसरकरांचा राजीनामा घ्यावा असं राजन तेलींनी म्हटलंय। याचं कौतुक अख्खा महाराष्ट्र करतं, त्याच्याबद्दल वाटेल ते बोलायचं तुम्हाला आमदार व्हायचंय म्हणून। आमदार व्हा ना, कोणी नको म्हणून सांगितलंय, पण ज्या पद्धतीने तक्रारी केल्या जातात, ज्या पद्धतीने भाजपचं सर्क्युलर त्यांनी काढलेलं आहे, मी स्ट्रॉंग ऑब्जेक्शन घेणार आहे आणि ह्यांना पक्षातून हकालपट्टी करायची मागणी ही मी भाजपकडे करणार आहे। अशा तऱ्हेने महायुती नाही चालत। आम्ही महायुतीमध्ये आलो म्हणून महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं, त्याच्यामध्ये ह्यांचा रोल काय? कुठल्या जीवावर हे बोलतात लोक? महायुती आज अडचणीमध्ये असताना असं बोलणारी लोक, यांचं नॉनसेन्स कोणी टॉलरेट करता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे। मी कधीच कोणावर रागवत नाही। एक विशिष्ट मर्यादा असते, किती खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं। आज जी भारतीय जनता पक्ष या विधानसभेत जी वाढलंय, 70% ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाचे आहेत, मॅक्झिमम जिल्हा परिषद पंचायत भारतीय जनता पक्षाचे आहेत, 3 नगरपालिका भारतीय जनता पक्षाचे आहेत, इथले खरेदी विक्री संघ, इथले विकास संस्था ह्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत। तुम्ही विरोध करून सुद्धा, तुम्ही आमदार असून सुद्धा, तुम्ही पालकमंत्री होतात त्याही सुद्धा आम्ही नगरपालिका काढल्यात। त्यामुळे थोडी ना थोडी तरी तुम्ही बाळगा ना। आम्ही काय तुमचा वैयक्तिक द्वेष करत नाही। माझ्या पार्टीकडे एखादी भूमिका मांडण्यासाठी तुमची परवानगी मला गरज नाही। त्याही तुम्ही कसं म्हणताय की युतीत खडा टाकताय म्हणून? तुम्ही कामच करत नाहीये, तुम्ही निष्क्रिय मंत्री आहात। म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की यांच्याकडनं राजीनामा घ्या, का इथं आम्हाला काही उपयोग नाही। आणि म्हणताय मला ग्रीनिज बुकात नोंद झाली, स्वतःची पाठ कसली स्वतः तोडून घेताय? कदाचित ग्रीनिज बुकात नोंद तुम्ही काय करत नाही म्हणून झाली असेल। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा